तर ही टोयोटा इनोवा आहे. इथं आपण हे पुढचं सस्पेन्शन फुल खोलणार आहे. गाडी रॅम्पवर घेतलं आपण. आणि हे माग सस्पेन्शन. माग सस्पेन्शनमध्ये काय येते, हे अप्पर लोअर मांडी, अप्पर मांडी हे सगळं सस्पेन्शन येतं. ते आपण सगळं खोलणार आहे. सस्पेन्शन आहे हे पण आता आपण खोलणार आहे. सगळं खोलून पण दाखवतो. रिअर सस्पेन्शन खोललेलं आहे सगळं. आणि हे फ्रंट सस्पेन्शन आपण सगळं खोलून घेतलं आहे. दोन्ही साईड खोलले आपण सगळं. तर हे सस्पेन्शन आपण सगळं का खोलले, तर हिचं बुशिंग केलेत. हे ओरिजिनल टोयोटाची बुशिंग आहेत, ते आता आपण मारणार आहे. हे आपण आता बुशिंग प्रेसला घेऊन आलो आहे. हे बुशिंग आता ह्या मशीनद्वारे ह्याच्यात प्रेस केलं जातं. ही मशीन आहे, या मशीनद्वारे मांडीमध्ये प्रेस केलं जातं. बुशिंग आणि बॉयझन सगळे प्रेस करून झाल्यात. आता आपण हे मांड्या सर्व्हिसिंग करून दोन गाडीवर बसवणार. तर फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन आता आपण सर्व्हिसिंग करून आणले. ही बुशिंग आणि बॉयझन मारलेलं नवीन तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला आता नवीन पण दाखवतो आणि जुनं पण दाखवतो. हे नवीन बुशिंग जे आपण प्रेस केले आता, हे ओरिजिनल टोयोटाचं आहे. ही जुनं बुशिंग कसं झाले बघा, ते पूर्ण खराब झाले. ही सस्पेन्शन कधी खराब होत नाही, ही बुशिंगच खराब होतात. आणि कंपनीत जर तुम्ही गेला तर हे सगळे आर्म बदलतात, ना की बॉयझन, ना की बुशिंग. सगळे आर्म बदलतात. आपण काय करतो गॅरेज लाईनमध्ये, फक्त बुशिंग बदलतो. बुशिंग आणि बॉयझन, हा जुना बॉयझन आहे. आणि आता आपण नवीन सगळं तयार करून गाडीवर बसवणार आहे. तर रिअर सस्पेन्शन आपण बसवून घेतले आणि गाडी उतरल्या. शॉक ऑब्सर पण आपण ओरिजिनल टोयोटाचे घातल्यात. आणि रिअर सस्पेन्शन कम्प्लीट झालेलं. ओरिजिनल टोयोटा शॉक ऑब्सर आहे. आणि डिझेल टाकी पण आपण फायनल करून बसवलं. जे फ्रंट सस्पेन्शन पण जोडून गाडी फायनल झाल्या. गाडी आपण खाली उतरली. आता सस्पेन्शन सगळं फायनल झालं. आपण व्यवस्थित जोडून घेतले, टॉर्क मारल्यात. आणि ही ती इनोवा आहे, हिचं आपण सस्पेन्शन फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन ओव्हरऑल केले.